श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. इसवी सन 1970 श्री महाराजांनी काढलेली श्री रामेश्वर यात्रा परतीच्या प्रवासात श्री क्षेत्र पैठण येथे आली असता यात्रेतील भक्त मंडळींनी श्री महाराजांना श्री बद्रीनारायणाची यात्रा अशीच आपल्या सहवासात व्हावी म्हणून विनंती केली होती. परंतु इसवी सन 1973 अकोल्याला झालेल्या श्री महाराजांच्या रौप्यतुला महोत्सवापर्यंत या यात्रेबद्दल पुन्हा चर्चा झाली नाही. तेव्हा या रौप्यतुला महोत्सवात काही भक्तांनी श्री महाराजांना बद्रीनारायण यात्रेचे स्मरण करून दिले. त्यावेळी श्री महाराजांनी कृष्णराव पातुरकरांना या यात्रेची संपूर्ण रूपरेषा तयार करून योजनाबद्ध कार्यक्रम तयार करावा म्हणून सांगितले. ही यात्रा उन्हाळ्याच्या मध्यावर काढावी लागते व आता उन्हाळा अगदीच जवळ आला होता. यात्रेची संपूर्ण योजना एवढ्या अल्पावधीत होऊ शकणार नव्हती, म्हणून पुढच्या वर्षी म्हणजे इसवी सन 1974 ही यात्रा काढण्याचे निश्चित झाले. श्री महाराजांबरोबर भक्तांची 4 धामांपैकी केवळ रामेश्वर या धामाची यात्रा झाली होती. द्वारका, बद्रीनारायण आणि जगन्नाथपुरी अशा 3 धामाची यात्रा राहिली होती. तेव्हा हे 3ही धाम व त्याबरोबर अयोध्या, मथुरा, काशी व अवंतिका ह्या पुऱ्या व त्याचबरोबर ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोरटी सोमनाथ व केदारनाथ ही ज्योतिर्लिंगे अशी सर्व या यात्रेत एकत्रित करावीत असा विचार संयोजक मंडळींनी केला व तो श्री महाराजांना बोलून दाखवला. श्री महाराजांनी या यात्रा योजनेस सहमती दर्शवली. सर्वांनाच अतिशय आनंद झाला. या यात्रेत 3ही धाम येत असल्यामुळे त्रिधाम यात्रा असे या यात्रेचे नामकरण करण्यात आले. लगेच त्रिधाम यात्रा समिती स्थापन करून त्यात मागील यात्रेप्रमाणेच कृष्णराव देशपांडे पातुरकर यांना यात्रेचे मुख्य व्यवस्थापक करण्यात आले. जालन्याचे गाढे ठेकेदार त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहणार होते. कोषाध्यक्ष दादासाहेब राजेगावकर, भोजन व अल्पोपहार व्यवस्था सुधाकरराव मेरेकर व प्रभाकरराव आळशी, प्रवास व वाहतूक व्यवस्था श्रीमती सुशीलाबाई पंडित तसेच निवासाची व्यवस्था माकोडीचे भैयासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आली. याशिवाय उरलेल्या इतर कामाची अशाच प्रकारे वाटणी करण्यात आली. श्री महाराजांनी या यात्रा प्रयाणास वैशाख वद्य प्रतिपदा मंगळवार दिनांक 7 मे 1974 हा शुभ दिवस निश्चित केला. यात्रेचे एक पत्रक काढून ते सर्व भक्तांना वाचावयास मिळावे म्हणून गावोगावी पाठविण्यात आले. श्री रामेश्वर यात्रेत जे भक्त आले होते त्यांच्या तोंडून त्या यात्रेत श्री महाराजांचा लाभलेला प्रदीर्घ 25 दिवसांचा सहवास आणि त्यांच्या सहवासात मिळालेला यात्रेतील आनंद, यज्ञेश्वर काकांच्या मुखातून ऐकलेले सर्व तीर्थक्षेत्रांचे महात्म्य, शिवाय नित्योपासना, भजन, पूजन, प्रवचन, मिरवणुका, नाम, गजर यातून मिळालेल्या आनंदाचे वर्णन ऐकून त्यावेळी रामेश्वर यात्रेला श्री महाराजांबरोबर जाण्याचा योग न आल्यामुळे आपण या सर्व आनंदापासून वंचित राहिलो. परंतु आता मात्र श्री महाराजांबरोबर या त्रिधाम यात्रेला जाऊन आपण तो सर्व आनंद लुटू असा विचार करून अनेक भक्तांनी या यात्रेसाठी आपले नावे नोंदवली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांची या यात्रेला जाण्याची मनापासून तीव्र इच्छा होती, परंतु आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक म्हणून जे यात्रेला येऊ शकत नव्हते, अशा 25-30 भक्तांना श्री महाराजांनी या यात्रेला मोफत नेले. हा प्रवास थंड प्रदेशातला, शिवाय 42 दिवसांचा म्हणजे रामेश्वर यात्रेपेक्षा अधिक दीर्घ कालावधीचा होता. शिवाय यात्रेत कुणालाही त्रास होऊ नये, सर्वांची यात्रा आनंदात व्हावी यावर श्री महाराजांचा विशेष कटाक्ष होता. म्हणून श्री महाराजांच्या सूचनेनुसार यात्रेची सर्व तयारी अतिशय योजनाबद्ध रीतीने करण्यात आली. सर्व यात्रेकरू प्रवाशांची एकूण संख्या 439 झाली. या यात्रा प्रवासासाठी 7 मोठ्या बसगाड्या, 1 स्वतंत्र मेटाडोर पकडून 5 लहान गाड्या असा एकूण 12 वाहनांचा बसगाड्यांचा ताफा तयार झाला. परगावाहून येणारे यात्रेकरू व त्यांना निरोप देणारे आप्तादिक 6 तारखेलाच साखरखेड्याला मुक्कामास आले. साधारणपणे सर्व मिळून 1,500-2 हजार मंडळी आली असावी. वैशाख वद्य प्रतिपदा मंगळवार दिनांक 4 मे 1974
या दिवशी यात्रा निघणार होती. रामेश्वर यात्रेच्या वेळी दिल्याप्रमाणे सर्व सूचना सर्व यात्रेकरू मंडळींना देण्यात आल्या. श्री महाराजांनी तीर्थक्षेत्राचे व नाममाहात्म्य सांगून सर्वांना अखंड नामजप करण्याची विनंती केली. सर्व यात्रेकरू श्री सद्गुरू रामरायाचे तीर्थ घेऊन आपापल्या क्रमांकानुसार आपापल्या गाडीत जाऊन बसले. श्री महाराजांनी श्री रामानंद महाराजांच्या पादुकांना मस्तकावर धारण करून भक्तासह नामगजरात मंदिर गाभाऱ्याला 3 प्रदक्षिणा केल्या. असो, साधक हो, भक्तांची परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत सुरू झालेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.